पालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करताना पाहायला मिळत आहे. तुमच्या विरोधातली नेमकी भूमिका काय आहे? तुम्ही कारवाईची मागणी करत आहे? नाही, सर्वात प्रथम एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून या असल्या प्रवृत्तीचा मी निषेध करतो. आज गेले अनेक दिवस मी स्वतः गेली 20 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना चतुर्थ श्रेणीतील कामगारांशी सुद्धा आम्ही आहोजावो बोलतो. प्रत्येकजण काम करत असताना कामात काही चुका होत असतात. त्या चुका झाल्यानंतर तर समजा आपलं त्या कामातून त्याच्या चुका असतील, त्याच्या कामातून आपलं समाधान नसेल झालं तर त्याच्यात लोकशाही प्रक्रियेमध्ये खूप पद्धतीच्या स्टेप्स आहेत. जर एखाद्या अधिकाऱ्यांकडनं आपल्याला त्या कामाचं समाधान नाही झालं तर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे. वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं सुद्धा आपल्याकडं जर समाधान नाही झालं तर लोकशाही प्रक्रियेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जनरल बॉडी आहे, विधानसभेमध्ये विधिमंडळ आहे, त्या ठिकाणी तुम्ही तुमची बाजू मांडू शकता. त्या ठिकाणी तुम्ही ते प्रश्न उत्तरं करू शकता. त्याला योग्य तो भूमिका मांडण्याचा तुम्हाला लोकशाहीमध्ये सगळ्या प्रकारे अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराचा तुम्ही पूर्ण वापर करून तुम्ही समाजातील सर्व स्तरातील लोकांना तुम्हाला न्याय देऊ शकता. परंतु कालचा जो प्रकार झाला तो कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाला न्याय देण्याकरता नव्हता, तर आपल्या पक्षाला किंवा आपल्याला श्रेय मिळावं. आणि ही जी काय 1 वर्षाच्या आत आलेली मुजोरगिरी आहे ती 1 वर्षाची नाही, ही वर्षानुवर्षच अशीच काम करण्याची पद्धत आहे. काही पद्धती ह्या चुकीच्या असल्या तरी त्या पद्धतीने काम करण्याची सवय लागून गेलेली आहे आणि त्या सवयीचा मी निषेध करतो. अशा पद्धतीने लोकप्रतिनिधीकडनं लोकशाही सक्षम होण्याकरता ह्या अडचणी आहे. आणि जर आपण बघितलं तर तो तिथला इतिहासच तसा आहे की दमदाटी करणं, काही अधिकाऱ्यांना मारहाणसुद्धा ह्याच्या आधी झालेली आहे. या IAS सारख्या अधिकाऱ्यावर सुद्धा मारहाणीचे प्रकार घडलेले आहेत. ही लोकशाही काम करण्याची पद्धत नाही. लोकशाहीमध्ये समोरचा सेवक असला, तो शासकीय सेवक असू, सर्वसामान्य नागरिक असू, त्याला आदर करणं आणि हे लोकप्रतिनिधीचं मूलभूत कर्तव्य आहे. उलट लोकप्रतिनिधींकडनं वेगळ्या पद्धतीच्या अपेक्षा असतात. समाज त्यांच्याकडे वेगळ्या माध्यमातून बघत असतो आणि अशा वेळेस अशा पद्धतीने दादागिरी करणं, गुंडगिरी करणं, अधिकाऱ्याला अरेतुरं बोलणं, एका ज्याने सर्व्हिसमध्ये स्वतःचं एवढं आयुष्य व्यतीत केलं आहे, त्याची फॅमिली आहे, त्याची मुलं बाळ आहेत आणि असा व्हायरल झालेला व्हिडिओ बघितला की आपल्या वडिलांना, आपल्या नवऱ्याला कोणतरी एखादा लोकप्रतिनिधी त्यांना अरे जारे म्हणतो, तुझ्या बापाची कोणाच्या बापाची मालमत्ता आहे आणि कोणाला अधिकार आहे की कोणाचा बाप काढण्याचं, कोणाला म्हणजे मी त्या शिव्या देऊ इच्छित नाही, ज्या शिव्या आपण सुद्धा सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत. अशा शिव्या देण्याचा अधिकार कुणी कोणाला लिहिला आहे? लोकशाही प्रक्रियेमध्ये असा कोणालाच अधिकार दिलेला नाही. नाही तर त्या संबंधित या अधिकाऱ्यांविषयी ही गोष्ट घडलेली आहे. प्रशासनाच्या बाबतीत जी गोष्ट घडलेली आहे, प्रशासनानेच याच्यात ठाम भूमिका घेणं अपेक्षित आहे. प्रशासनाने त्याच्याविरुद्ध आवाज उठवणं हे अपेक्षित आहे. आज तुम्ही मला प्रतिक्रिया विचारायला आलात म्हणून मी माझी प्रतिक्रिया दिली, कारण आम्ही शेवट विरोधातलेत. ते लोक म्हणणार की हे विरोधातले म्हणून हे बोलतात, परंतु आमची भूमिका ही जी मांडलेली भूमिका आहे ही आमची कथनी आणि करणीमध्ये फरक नाही आहे. कारण मी जे बोलतो आहे, मी चतुर्थ श्रेणीतील कुठल्याही कर्मचारी असू, कुठलाही सर्वसामान्य नागरिक असू, काही असू, त्याच्याशी आम्ही आहोजाहोज बोलतो. त्यांच्याकडनं काम करण्याची एक पद्धत असते, त्या पद्धतीनेच आम्ही काम करून घेतो. कुणाशीही ॲरोगंटली आम्ही वागत नाही, बोलत नाही, कारण लोकशाहीला हे अपेक्षित नाही. आणि लोकशाही सक्षम करायची असेल तर प्रत्येकाचा आदर करणं हे आपलं काम आहे. आणि जो प्रकार झालेला आहे हा मुजोरगिरीतनं झालेला आहे. ही मुजोरगिरी वर्षानुवर्ष अशाच पद्धतीची, फक्त ती लोकांच्या निदर्शनास येत नव्हती, ती आलेली आहे. योग्य वेळी नागरिक त्या विषयात त्यांच्या ज्या पद्धतीची मुजोरगिरी आहे त्याला काय नागरिक धडा द्यायचा तो देतील. मात्र त्यांनी आज राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिले. ते असं म्हणतात की भाजपच्या एका आमदारांना पोलिसांच्या कानशिलात लागवलेली होती, मात्र त्यावेळेस कोणतीही कारवाई झालेली नाही. काल पत्रकाराला सुद्धा तिथलं आंदोलन कव्हर करताना
पुण्यामध्ये मोगलाई अवतरलेली आहे आणि गृहमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली कारवाई करा. कुठल्या विषयात कारवाई करावी? काल जो पत्रकारांना धक्काबुक्कीचा म्हणजे जो पत्रकारांना धक्काबुक्कीचा प्रकार झाला त्या विषयाचा मी निषेध करतो. त्याच्यावर शासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे ह्याची मागणी आम्हीसुद्धा करतो. कुणालाही म्हणजे पोलीस असू, लोकप्रतिनिधी असू, कोणालाही कोणाशीही ॲरोगंटली वागण्याचा अधिकार नाही. त्यामुळं पोलिसांनी काल काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्या विषयात योग्य ते कारवाई शासनाने करावी अशी मागणी आम्हीसुद्धा करतो. परंतु तो विषय आणि हा विषय हे दोन्ही विषय वेगळे आहेत. त्यामुळं तिथं चुकीचं घडलं म्हणून आपण चुकीचं करणं हे अपेक्षित नाही आहे. त्याकरता कुणीही मुजोरगिरी करत असेल, मुजोरगिरी करणारा कुणी असू, तो पोलीस असू, लोकप्रतिनिधी असू, कुठलाही असू आणि कुठल्याही पक्षाचा असू, त्याला शासन हे झालंच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.